शेतकऱ्याला त्याचा शेतमाल थेट बाजारात विकता यावा या दृष्टीने आता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत। मात्र माथाडी आणि व्यापाऱ्यांनी याला एक प्रकारे विरोध केलेला आहे, कारण एपीएमसी सारखी कोणतीही व्यवस्था अजूनही या दृष्टीने अंमलात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आहे बघूया। ह्या वेळची लढाई ही बेमुदत संपावरचीच होणार आहे आणि त्याचीच तयारी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। बाजार समित्यांना व्यापारी आणि दलालांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि माथाडी कामगार आणि व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झाले। नवी मुंबईत माथाडी कामगारांनी बैठक घेऊन शेतमाल थेट बाजारात विकण्याच्या धोरणाला विरोध केलाय। त्यासाठी बुधवारी माथाडी कामगारांची सभाही होणार आहे। वेगवेगळ्या बाजार समितीच्या जे काही निवडणुका पार पडलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे। त्याच्यामुळे पणननी या ठिकाणी सहकार विभागाने एक आदेश काढला होता। त्याच्यामध्ये 2 स्वीकृत संचालक तज्ज्ञ संचालकाच्या नावाखाली त्यांनी आपापले कार्यकर्ते भरण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात असंही असू शकतं की बाबा हे सगळं आमचं नाहीच आहे, तर मग आज जनतेच्या नावाखाली मग ह्यांना उद्ध्वस्त का करू नये, अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो। कांदा, बटाटा, भाजीपाला, फळं यासारख्या जीवनावश्यक वस्तू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून सरकारला मुक्त करायच्यात। शिवाय बाजार समित्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा कमी करायचंय। त्यामुळेच अडत आणि उपकर यांच्यासारख्या करातून सुद्धा शेतकऱ्यांची सुटका होईल। पण माथाडी कामगारांनी त्याला विरोध केलाय। म्हणजे घाम गाळून शेती पिकवणारा शेतकरी मेला तरी चालेल, पण त्याच्या जीवावर जगणारे मात्र जगले पाहिजेत असा आग्रह आहे। आम्ही प्राणपणाने लढू, कारण आम्ही पिढ्यानपिढ्या इथं आज व्यापार करतो आहोत आणि इथं व्यापार करणारी जी मंडळी आहेत ही जवळजवळ 5,000 लायसन्स होल्डर आहेत, जवळजवळ 25,000 ते 30,000 माथाडी कामगार आहेत आणि आमच्याकडे जवळजवळ 20,000 कामगार म्हणजे जवळजवळ 70,000 ते 80,000 लोकांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे। सरकारच्या निर्णयावरती माथाडी कामगार पुरा उद्ध्वस्त होणार। जसं की मिल कामगारांना सरकारनं मिल कामगार बंद केला, मिल बंद केल्यानंतर जी मिल कामगारांची अवस्था झाली त्यापेक्षा जास्त हालत माथाडी कामगारांची आणि मापड्यांची होणार आहे। पण शेतकऱ्यांना थेट शेतमाल बाजारात विकता येईल म्हणजे नेमकं काय होईल याचं उत्तर अजून तरी राज्य सरकारकडे नाहीये। पंजाब आणि हरियाणा राज्यात अपनी मंडई नावाची संकल्पना आहे। आंध्र प्रदेशात रयतू बाजार आहे। तामिळनाडूत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठांची उभारणी केली गेली आहे। पण आपल्या राज्यात अजूनही तशी व्यवस्था नाही म्हणायला सरकारनं मध्यंतरी शेतकरी आठवडी बाजाराची कल्पना मांडली होती, पण ती सबशेल फेल गेली। त्यामुळे गावाकडून मुंबईत भाजीचा टेम्पो घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांना ती भाजी नेमकी कुठं विकायची यासाठी व्यवस्थाच उपलब्ध नाही। त्यामध्ये शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे, कारण मधली जी आडत हमाली दलाली जाणार नाही आणि शेतकऱ्याचा त्याच्यामुळं 100% फायदा होईल आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला राहील। तिथं मुंबईमध्ये कोणाच्या भिस्तीवर कोणाच्या याच्यावर तो माल तिथं मुंबईमध्ये आम्ही ठेवायचा। समजा सगळा माल विकला नाही विकला, कोण पैशाची जबाबदारी कोण घेणार? गव्हर्नमेंट घेणार का आमच्या पैशाची जबाबदारी? शेतकरीने स्वतः मार्केटमध्ये माल विकणार असेल आणि डायरेक्ट गिरायक घेणार असेल तर गिरायकाला सुद्धा ते स्वस्तामध्ये माल जाईल आणि शेतकऱ्याला सुद्धा त्यामध्ये 2 पैशाचा फायदा होऊ शकतो। शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विकण्यासाठी राज्य सरकारकडे नेमक्या कोणत्या योजना आहेत हे स्पष्ट होणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी तसा समर्थ पर्याय सरकारनं उभा करावा, नाहीतर एपीएमसीचा गोंधळ बरा होता असं म्हणायची वेळ शेतकऱ्यावर येईल। नवी मुंबईहून विनायक पाटीलसह पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर।